आमच्या सरकारमध्ये फाईल गोगलगाई सारखी पुढे जाते। फाईल पुढे जाण्यासाठी तिला धक्का मारावा लागतो। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीस अडचणीत आलेत, स्वतःलाच अभिमन्यूची उपमा देतात। अभिमन्यूची त्यांच्याच पक्षातील लोकांनी काय अवस्था केली आहे पहा। बाळासाहेब थोरात यांचा फडणवीसांवर निशाणा। निधीच्या वाटपामध्ये जो भेदभाव झाला तो स्वातंत्र्यापासून कधी नाही तो झालेला आहे। गुलाबराव जर बोलले असतील असं अर्थ खात्याबद्दल तर त्यांचं समर्थन मी करील। बाळासाहेब थोरात यांच्याकडून गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचं समर्थन। अर्थ खातं सर्वात नालायक खातं, 10 वेळा पाठवलेली फाईल परत आली, गुलाबराव पाटलांची टीका। संदीपान भुमरेचा सन्मान केला तर चुकीचं काय? खैरे आणि भुमरेंच्या वादावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर माणसानं स्वतःमध्ये बदल घडवायला हवा, शिरसाट यांचा खैरेंना टोला। धर्मराव बाबा अत्राम यांनी मुलगी भाग्यश्री अत्राम 11 किंवा 12 सप्टेंबरला शरद पवार गटात प्रवेश करणार। भाग्यश्री अत्राम यांच्यासह त्यांचे पती देखील पवार गटात प्रवेश करणार। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारण तापलं। पुढच्या मुलीला बुडवण्याची भाषा करणाऱ्यांची विचारधारा समोर। धर्मराव बाबा अत्राम यांच्यावर रोहित पवारांची टीका। आम्ही कुणाचं देखील घर फोडलं नाही, रोहित पवार यांच्याकडून स्पष्ट। शरद पवारांनी जातीयवादी राजकारण केलं। सुप्रिया सुळे पवारांचा वारसा घेऊन जातीयवादी राजकारण करत आहेत, भाजप आमदार संजय कुटे यांची टीका। विरोधकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भांडवल केलं। पवारांनी किमान एक मराठा लाख मराठा असं म्हणावं, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 4था दिवस। कृषीमंत्री धनंजय मुंडेंचा रविकांत तुपकर यांना फोन, तर ठोस आश्वासन दिल्याशिवाय माघार घेणार नाही, रविकांत तुपकर यांचा इशारा। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यानं श्रीरामपूरमध्ये कर्मचाऱ्यांचं बेमुदत आंदोलन। महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये मंगेश बागुल यांना कायम करण्याचे आदेश देऊनही अंमलबजावणी नाही। तलाठी शोधा आणि 5,000चं बक्षीस जिंका। 5 महिन्यांपासून भंडाऱ्याच्या मोहाळी तालुक्यातील धुसाळा गावामध्ये तलाठी पोहोचलेलाच नाही, तलाठ्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं आंदोलन। भर पावसाळ्यामध्ये दुष्काळजन्य स्थिती, जलजीवन मिशन योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी बीडच्या माजल गावातील छोटेवाडीमध्ये ग्रामस्थांचं उपोषण।